न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जातीवरून नव्हे तर विकासावर मत मागा, गणेश दुधगावकर। अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांची जाहीर सभा। एकाही पक्षाला परभणी दिसत नाही आणि उमेदवार मिळाला नाही का असा सवाल करत भाजपाकडून मराठा ओबीसी असा वाद सुरू केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते माजी खासदार गणेश दुधगावकर यांनी केला असून यासह मराठा समाजासाठी काडीचेही योगदान नसणाऱ्या बंडू जाधव यांना मराठा समाजाची मते मागण्याचा अधिकारच नाही व त्यांनी समाजाच्या नावावर मते मागू नये असा हल्लाबोल दुधगावकर यांनी केला आहे। जिंतूर शहरातील माऊली मंगल कार्यालय येथे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्या प्रचारार्थ बुधवार रोजी विविध सामाजिक संघटनेच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे बोलत होते। ते म्हणाले, प्रोग्राम ही असणाऱ्या परभणी जिल्ह्यात प्रथमच भाजपाने मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण केला आहे। गाव वाड्यात गुण्या गोविंदाने राहणारे सर्व समाज बांधव निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलत आहे। ही भाजपाकडून पेरलेले विष आहे, परंतु परभणी जिल्हा यांना थारा देणार नाही असे दुधगावकर म्हणाले। स्वदेशी न्यूज साठी अजमत पठाण, जिंतूर। विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। जिल्हा उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये MIDC डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खूप मागे आहे। भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ, ईज ऑफ लिव्हिंग या मुद्द्यांवर सुद्धा मागे आहे। खूप अडचणी प्रत्येक घराघरामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, त्या पण सोडवण्यासाठी दूरपर्यंत काही संधी दिसत नाहीये। हे सगळं करण्याकरता, हे बदलण्याकरता काही नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्याची इच्छा आहे। तर हे प्रयत्न चालू आहे। मला माहिती आहे, विश्वास आहे की जिंतूरचे सगळेच लोक जिंतूरचा भूमिपुत्र म्हणून, जिंतूरचा तालुक्याचा माणूस म्हणून नक्कीच भरघोस साथ द्याल आणि दुधगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मंडळींच्या मदतीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्याची गरज जाणवल्यामुळे भूमिपुत्र म्हणून उभा आहे। आता तुमचं स्वागत आहे चर्चेत। 2 वेळेला आमदार राहिले, 2 वेळेला खासदार राहिले, त्यांच्यावरही उपरा म्हणून टीका होत आहे। त्याच्यात महादेव जानकर हे नवीनच आले, त्यांच्यावरही उपरा म्हणून टीका राहा आणि तुम्ही भूमिपुत्राचा झेंडा घेऊन उभा आहे। यामध्ये असं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही पक्षाचा त्याग करून तुम्ही स्वतःचं कार्यालय वगैरे समाज बांधवांसाठी खुलं केलं। समाज बांधवांचा कितपत पाठिंबा लागेल या लोकसभा मतदारसंघात? तसं पाहिलं आकडेवारी तर ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे, मराठा समाजाची त्या तुलनेनं कमी आहे। याबद्दल आपलं काय मत आहे? आम्ही जातीवरती इलेक्शन लढतच नाहीयेत, आम्ही मुद्द्यांवर आधारित इलेक्शन लढत आहोत। त्यामुळं पहिला मुद्दा आहे की मराठा समाजाची जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे त्याच्याबद्दल तर मी निश्चित कटिबद्ध आहे। मराठा नेतृत्व जरांगे पाटलांनी समाजाला सांगितले की जो शपथपत्र देईल त्याच्या मागे उभं राहा, त्याला मतदान करा आणि मी हे शपथपत्र त्याच वेळेस दिलेलं आहे जेव्हा दादांच्या तोंडून हा शब्द बाहेर आला। आंदोलनामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळे आंदोलनातील जी काही जनभावना करोडोच्या संख्येने जी आहे तशीच लाखोच्या संख्येने जनभावना परभणी लोकसभेमध्ये सुद्धा आहे आणि ती सगळी माझ्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील मतदानाच्या माध्यमातून हा विश्वास आहे। आणि इतर तर विकासाचे मुद्दे, सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा मुद्दा आहे, धनगर समाजाचा पण आरक्षणाचं स्पेसिफिक बोलायचं तर धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश, मुस्लिम समाजाचं आरक्षण, सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे। सरकारी नोकऱ्या दुप्पट झाल्या तर त्याच्यामध्ये सगळ्या समाजांचं ज्यांचं आरक्षण असतं त्यांना नोकऱ्या मिळतात। त्यामुळे आम्ही काही स्पेसिफिक एका समाजासाठी म्हणून मी संधी मागत नाहीये आणि हे सगळं बघता सर्व स्तरावरून मदत होणार, सर्व स्तरावरून मतदान मिळणार। परभणी जिल्ह्याला तुम्ही म्हणाल्यासारखं की बंडू जाधवचं नेतृत्व हे कमी शिकलेला व्यक्ती म्हणून दिसतं, वागण्यातनं पण जाणवतं, तर ह्याला कंटाळली आहे जनता। तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून सर्व स्तरावरनं खूप मोठा सपोर्ट मिळेल आणि विजय होईल हा विश्वास आहे। आपण भाजप पक्षामध्ये आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत होतात आणि आता नेमकं अपक्ष उभं राहण्याचं केलं। मी मागेच बोललोय की नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे, कारण ते शिर्डी सभेमध्ये जेव्हा आले त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये 1.5 कोटी लोकांची शांततेच्या मार्गाने एकत्र एक सभा झाली होती मागणी करण्यासाठी। तर त्याचा तुम्ही मराठा समुदायाचा उल्लेखही न करणे हा फार मोठा अपमान आहे आणि तो परत त्यांनी केला। मला असं कळालं की मी त्या माणसाकडे लक्ष देणं सोडून दिलं मी त्या दिवशीपासून। त्यामुळे त्यांनी परत परभणीमध्ये येऊनही परत मराठा समुदायाचा या मागणीचा उल्लेख नाही केला
हा परत एक मोठा अपमान आहे. 12 लाख गरिबांना तुम्ही अन्न देताय म्हणजे तुमच्यामुळे 12 लाख गरीब आहेत हेच म्हणण्यासारखं आहे. 80 करोड लोकांना तुम्ही अजून 5 वर्ष फुकटचं राशन देणार हे म्हणणं म्हणजे सुद्धा तुम्ही मान्य करणे की तुम्ही 10 वर्ष फेल झालायत. त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा आधारावर राजकारणात भाजपाचं काम करण्याचं तिथे लात मारली. वाईटही वाटतं की उगाच वेळ वाया गेला, कारण ही भ्रष्टाचारी जनता पार्टी ही काही भारतीय जनता पार्टी नाहीये. जेवढे जास्ती बदनाम माणूस असेल तेवढं पटकन स्वागत भाजपामध्ये होतं, हे सगळं अनुभवलं होतं. आणि बदनाम जनता पार्टीमध्ये आता मेहनत करण्याचं काही फायदा नाहीये, चांगलं काम होणार नाही हे जाणवल्यामुळे त्यांना मराठ्यांचा अपमान केल्या राजीनामा देऊन बाहेर पडलोय. त्यामुळे ते आता 6-8 महिन्यापूर्वी घडलेलं होतं. इलेक्शन लढायचं की नाही हा विचार नव्हता, पण परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी आता कठोर भूमिका, एक स्ट्रॉंग भूमिका घ्यावी लागेल हे तर मनात होतं तेव्हापासून. आणि मग समाजाप्रती काम करत राहिलो तर इथपर्यंत आपल्या उमेदवारीपर्यंत आलोय. जिंतूर सेलू मतदारसंघातील बहुतांशी वाडी वस्ती तांड्यावरील नागरिक जिंतूर शहरातील जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत नसल्याने, औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने नसल्याने किंवा इतर पायाभूत मूलभूत सुविधा नसल्याने पोटाची उपजीविका भरण्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात 4 महिने. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात वाडी वस्ती तांडे ओस पडतात. लोकांच्या लेकरांच्या शिक्षणाची आवाळ होते. यासाठी आपण काय प्रयत्न करतात? कारण जिंतूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कापूस कारखाने, ऑइल मिल आणि गट्टूचे कारखाने याच्याशिवाय कारखानेच नाहीत. बरोबर आहे ना. यासाठी काय आपल्याकडं? मी अमेरिकेचं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा भारतात परत आलो तेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये बरेच दिवस काम केलंय आणि राज्य संघटनेचा राज्य उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य करण्याचा अनुभव आहे 4 वर्ष. तेही पद दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून 2 टर्म नंतर सोडलं होतं. आणि तो गुडविल सगळ्या इंडस्ट्रीयल बेसमध्ये असल्यामुळे राज्यभराच्या, देशभराच्या, त्यांना इथे इन्व्हॉल्व्ह करण्याची प्रक्रिया सुलभ होईल जर आपण जनतेने खासदार म्हणून निवडून दिलं तर. तो एक विचार आहे की MIDC मध्ये त्यांचं इथे काय शिफ्ट करू शकतील, त्यांचं एखादं कारखाना, यावर लगेच जनतेने विश्वास दाखवल्यानंतर लगेच पावलं टाकता येतील. प्लस MIDC डेव्हलपमेंट, MIDC मध्ये जे काही कापसावर आधारित उद्योग होऊ शकतात किंवा इथे जी लिगो लॅब झाली आहे, लेझर इंटरफेरोमीटर, ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी, ही जी आशिया खंडातली एकुलती एक जागा जी आहे त्याच्या आधारावर काहीतरी स्पेशल सायंटिफिक डेव्हलपमेंट करणारे, रिसर्च करणारे काही उद्योग इथे येऊन लॅब्स एस्टॅब्लिश करू शकतात का, असं पण चर्चा नावाजलेल्या उद्योजकांसोबत जगभरातल्या करू शकेल. हा माझा विचार आहे इंडस्ट्री ग्रोथसाठी. जेणेकरून हे मागचे जे राजकारणी जे स्वतःला अनेक वर्षानुवर्ष पदांवर बघतात आणि त्यातच धन्यता मानतात आणि जनतेची ऊसतोडीला आणि सगळ्या कामांसाठी दुसऱ्या गावात जावं असं लागतं, ही मूर्खपणा थांबू शकेल हा प्रयत्न करेल.